Hi friends, I am Narwadi Patil and you are welcome to my YouTube channel. Today we are going to learn the new chapter that is adverb. You may know something about the adverb but we are going to learn it in detail today. तर ॲडव्हर्ब ह्या चॅप्टरवर आपल्याला खूप डिटेल अशी माहिती घ्यायची आहे, कारण साधारण माहिती कुठल्या परीक्षेला पास करण्यापुरती नसते. आपण जनरली असं म्हणतो की ॲडव्हर्ब म्हणजे काय, व्हर्ब बद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला ॲडव्हर्ब म्हणतात. The word which gives more information about the verb is called adverb, but this is incomplete definition. This is not the proper knowledge. This is just a beginning. If you know this much, you are the beginner. तुम्हाला एवढंच माहित असेल तर तुम्ही बिगिनर आहात असं म्हणायला हरकत नाही. तर ॲडव्हर्ब म्हणजे नेमकं काय असते? ॲडव्हर्ब gives more information about the verb. There is no doubt. This is the clear and correct thing, but this is the one part only. You are talking half. तुम्ही अर्धा बोलत आहात. मग आणखी कशाबद्दल माहिती देते? ॲडव्हर्ब्स गिव्ह मोर इन्फॉर्मेशन अबाउट द ॲडजेक्टिव्ह ऑल्सो. विशेषणाबद्दल सुद्धा विशेष माहिती सांगते. इट क्वालिफाईज द ॲडजेक्टिव्ह ऑल्सो. विशेषणाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला सुद्धा ॲडव्हर्ब्स म्हणतात. बरं, ॲडव्हर्ब हे क्रियापदाबद्दल माहिती सांगते, ॲडव्हर्ब हे विशेषणाबद्दल माहिती सांगते. मग आता पूर्ण आहे का? नो, इट्स नॉट कम्प्लीट. अगेन ॲडव्हर्ब गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट द अनदर ॲडव्हर्ब ऑल्सो. दुसऱ्या ॲडव्हर्ब बद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला सुद्धा ॲडव्हर्बच म्हणतात. म्हणजेच तीन गोष्टी आवश्यक असते. आणखी याहीपेक्षा पुढे ॲडव्हर्ब गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट द प्रिपोजिशनल फ्रेज और ॲडव्हर्ब मॉडिफाईज द होल सेंटेन्स. किंवा टोटल वाक्यालाच मॉडिफाई करते. इट गिव्स मोर इन्फॉर्मेशन, इट टेल्स समथिंग मोर अबाउट दॅट टोटल सेंटेन्स, देन दॅट वर्ड इज ऑल्सो कॉल्ड ॲडव्हर्ब. त्याला सुद्धा ॲडव्हर्ब म्हणतात. दिस इज इन डिटेल. लेट अस सी नाव. पहा, ॲडव्हर्ब म्हणजे काय असते? अँड ॲडव्हर्ब इज अ वर्ड. ॲडव्हर्ब म्हणजे असा शब्द आहे की विच मॉडिफाईज द मीनिंग ऑफ अ वर्ब. वर्बचा जो अर्थ आहे त्याला विशेष त्याच्याबद्दल माहिती सांगते, त्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफिकेशन करते, मॉडिफाय करते. अँड ॲडजेक्टिव्ह बद्दल माहिती सांगते. और अनदर ॲडव्हर्ब किंवा दुसऱ्या ॲडव्हर्बच्या बद्दल सुद्धा विशेष माहिती सांगते, त्याला आपण ॲडव्हर्ब म्हणतो. मग मराठीमध्ये पहा, त्यालाच क्रियापदाबद्दल, विशेषणाबद्दल व इतर क्रियाविशेषणाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास क्रियाविशेषण किंवा क्रियाविशेषणाव्यय असे म्हणतात. आता क्रियाविशेषण कशाला म्हणावे? द वर्ड विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट द वर्ब, अबाउट द ॲडजेक्टिव्ह और अबाउट द अनदर ॲडव्हर्ब, दॅट इज कॉल्ड ॲडव्हर्ब. त्याला म्हणतात ॲडव्हर्ब. मग आता ॲडव्हर्ब ह्या सर्व गोष्टी आपण जे सांगलं त्या आपल्याला प्रत्यक्ष पाहणं आवश्यक आहे. लेट अस सी नाव वन बाय वन. आता पहा, एका एकाने आपण पाहूया. दिलेल्या वाक्यामध्ये पाहूया, श्याम वर्क्स. वर्क्स दिस इज वर्ब. हे आहे वर्ब. अँड हाऊ डज ही वर्क? तो कसा काम करतो? केअरफुली. मीन्स केअरफुली मॉडिफाईज द वर्ब वर्क्स. इट गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट द वर्क्स. आता काम करतो पण कसा करतो? अधिक काळजीपूर्वक करतो. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येते, हिअर केअरफुली इज an adverb of the verb works. कोणत्या क्रियापदाचं हे ॲडव्हर्ब आहे? वर्क्स या क्रियापदाचं. हिअर केअरफुली इज अन ॲडव्हर्ब ऑफ द वर्ब वर्क्स. वर्क्स ह्या क्रियापदाचे हे ॲडव्हर्ब आहे. या ठिकाणी दिलेल्या वाक्यात केअरफुली काय आहे? ॲडव्हर्ब आहे. आणि म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द ॲडव्हर्ब असतो. दिस इज द फर्स्ट थिंग. श्याम वर्क्स व्हेरी carefully. Works, this is verb, you know. Carefully, this is adverb. Already we have explained about this, so there is no need for the extra explanation. Then what is very? Very is also adverb. This is also adverb because this adverb gives more information about the another adverb, that is carefully. Very gives more information about the another adverb, that is carefully. हे carefully या ॲडव्हर्ब बद्दल अधिक माहिती सांगते. ॲडव्हर्ब ऑफ डिग्री आहे. म्हणजे किती? फार केअरफुली. म्हणजे श्याम कसं काम करतो? फार काळजीपूर्वक करतो. म्हणजे व्हेरी हे पण ॲडव्हर्ब आहे आणि केअरफुली ह्या दुसऱ्या ॲडव्हर्बच्या बद्दल अधिक माहिती सांगते. म्हणजे
I have a big dictionary. Dictionary, this is noun and big, this is adjective. Big काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. I have a big dictionary. माझ्याकडे मोठी डिक्शनरी आहे. आता डिक्शनरी हे नाउन आहे आणि नाउन बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द काय असतो? ऍडजेक्टिव्ह असतो, वर्ब नसतो, ऍडव्हर्ब नसतो. म्हणजे बिग आकार सांगते. एखादा जर त्याचा साईज सांगत असेल किंवा कलर सांगत असेल तर तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? टेस्ट सांगत असेल तर त्याला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणतो. मग तुम्हाला वाटत असेल मी ऍडजेक्टिव्ह बद्दल का बोलतो? आय हॅव टू टॉक अबाउट द ऍडव्हर्ब ओनली. नो, आय हॅव टू टॉक अबाउट ऍडजेक्टिव्ह ऑल्सो. पहा, हे ऍडजेक्टिव्ह आहे. एकदा तुम्हाला माहित झालं बिग हे ऍडजेक्टिव्ह आहे, मग आता पुढील भाग समजायला सोपा होतो. दिलेल्या वाक्यामध्ये ऍडव्हर्ब नाही, दिलेल्या वाक्यात ऍडव्हर्ब नाही. मग आता पुढे पहा, आय हॅव अ व्हेरी बिग डिक्शनरी. आता मात्र याचा काम पडलं. बिग हे ऍडजेक्टिव्ह आहे आपण पाहिलं, कारण डिक्शनरी बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द द वर्ड विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन दॅट इज कॉल्ड ऍडजेक्टिव्ह. सो बिग इज ऍडजेक्टिव्ह अँड व्हेरी गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट द ऍडजेक्टिव्ह. हाऊ बिग? व्हेरी बिग. किती मोठी? फार मोठी. मीन्स व्हेरी गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट द बिग. सो दिस इज कॉल्ड ऍडव्हर्ब. मीन्स ऍडव्हर्ब गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट द ऍडजेक्टिव्ह ऑल्सो. ऍडव्हर्ब कशाबद्दल माहिती देते? दुसऱ्या एखाद्या ऍडजेक्टिव्ह बद्दल अधिक माहिती देण्याचं कार्य करते. म्हणून ऍडव्हर्ब कशाला म्हणतात? क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला ऍडव्हर्ब म्हणतात. हे क्रियापद हे ऍडव्हर्ब आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या एखाद्या ऍडव्हर्ब बद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला ऍडव्हर्ब म्हणतात. त्याच्यानंतर विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला ऍडव्हर्ब म्हणतात. अशा पद्धतीने आपण ऍडव्हर्बच्या बद्दल वेगवेगळे म्हणजे सर्व अँगल मधून विचार करत आहोत. पुढील सेंटेन्स पहा, ही इज रिअली हँडसम. पुन्हा वाक्य पहा. आता रिअली थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा. ही इज हँडसम. आता वाक्याचा अर्थ काय आला? तो सुंदर आहे, तो देखणा आहे. जसं शी इज ब्युटिफुल म्हणलं. ब्युटिफुल काय? विशेषण आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. Beautiful gives more information about she or girl and handsome gives more information about the boy, that is he is handsome. तो सुंदर आहे म्हणजे हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. handsome is adjective and really this is adverb. really gives more information about the ऍडजेक्टिव्ह हँडसम. इथं रिअली काय आहे? ऍडव्हर्ब आहे. कशाबद्दल अधिक माहिती सांगते? हँडसम या ऍडजेक्टिव्ह बद्दल माहिती सांगते. म्हणजे विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण म्हणतो. म्हणजे डबल एक्झाम्पल आपण पाहिलं आहे. इथं बिग हे ऍडजेक्टिव्ह होतं आणि व्हेरी हे ऍडव्हर्ब होतं. आता व्हेरी घेण्यापेक्षा पुन्हा दुसऱ्या वेळा रिअली हे ऍडव्हर्ब घेतलं आणि ऍडजेक्टिव्ह बद्दल माहिती सांगलं. फक्त आपल्याला चेंज करण्यासाठी दाखवायचं होतं. आणि पुढे पहा, ऑब्व्हियसली आय कांट नो एव्हरीथिंग. आणि उघडच आहे, स्पष्टपणे आहे. ऑब्व्हियसली आय कांट नो एव्हरीथिंग. सर्वच गोष्टी मला माहीत राहणं शक्य आहे का? नाही. म्हणजे आय कांट नो एव्हरीथिंग दिस इज अ टोटल सेंटेन्स अँड अबाउट दिस टोटल सेंटेन्स only obviously this adverb is giving more information. This adverb is giving more information. Here obviously modifies the total sentence. I can't know everything. I can't know everything. This is a statement, this is a sentence and it is modified by the obviously adverb. या सर्व वाक्याला मॉडिफाय कोण करते? ऑब्व्हियसली. आणि ऑब्व्हियसली काय आहे? ऍडव्हर्ब आहे. याचा अर्थ असा, ऍडव्हर्ब मॉडिफाईज द टोटल सेंटेन्स आल्सो. नॉट ओनली वर्ब, नॉट ओनली ऍडजेक्टिव्ह, नॉट ओनली अनदर ऍडव्हर्ब, बट ऍडव्हर्ब मॉडिफाईज द टोटल सेंटेन्स आल्सो. टोटल सेंटेन्सला मॉडिफाय करणाऱ्या वाक्याला शब्दाला सुद्धा काय म्हणायचं? ऍडव्हर्ब म्हणायचं. हा याचा अर्थ आहे. आणि पुढील आणखी एक उदाहरण पहा. इट्स immediately inside the door. It's immediately inside the door. Immediately थोडा वेळ बाजूला ठेवा. It's inside the door. Where is it? Inside the door. मधल्या बाजूला आहे. दार उघडा. मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते दिसेल जे काय आहे. It's inside the door. मग आता पुन्हा पहा. It's immediately inside the door. दार उघडल्याबरोबर लगेचच immediately ly लावलेला आहे शेवटी. काय आहे? ऍडव्हर्ब आहे. आणि हे ऍडव्हर्ब कशाबद्दल माहिती सांगते? इनसाइड द डोर हे आहे PREPOSITIONL prepositional phrase. This is prepositional PHRESE. Means immediately this is adverb and it modifies the prepositional phrase or preposition phrase. Preposition phrase बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे?
इमिजिएटली आहे आणि या ठिकाणी ऑब्व्हियसली दिस इज द ॲडव्हर्ब अँड इट मॉडिफाईज द टोटल सेंटेन्स. आय कांट नो एव्हरीथिंग. इट मीन्स दॅट वी हॅव लर्न्ड. आपण आतापर्यंत काय शिकलं एका मिनिटात रिकॅप घेऊया. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द ॲडव्हर्ब असतो. विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द ॲडव्हर्ब असतो. दुसऱ्या क्रियापद विशेषणाबद्दल माहिती सांगणारा शब्द ॲडव्हर्ब असतो. टोटल वाक्याबद्दल माहिती सांगणारा शब्द ॲडव्हर्ब असतो. प्रेपोजिशन किंवा प्रेपोजिशनल फ्रेज बद्दल माहिती सांगणारा शब्द ॲडव्हर्ब असतो. इन दिस वे दीज आर द वर्क्स ऑफ adverb. And let us see more about this, how many types of adverbs are there and which are they. Let us see one by one. Take a screenshot or write down. Let us see the some uses of adverb. Okay, let us continue the remaining part, that is टाइप्स ऑफ ॲडव्हर्ब्स. आता ॲडव्हर्ब्सचे काही प्रकार आहेत. आता याचे प्रकार आपण जनरली तसे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे सिंपल ॲडव्हर्ब्स. सिंपल ॲडव्हर्ब्स हे साधी वाक्य दाखवतात, कारण वाक्यामध्ये प्रकार आहेत. सिंपल सेंटेन्सेस आहेत, कंपाऊंड सेंटेन्सेस आहेत, कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस आहेत. कॉम्प्लेक्स सेंटेन्सेसमध्ये सुद्धा ॲडव्हर्ब्स वापरले जातात. ते सुद्धा ॲडव्हर्ब असतात, पण 2-2 वाक्यांना ते जोडण्याचं कार्य करतात, ती वेगळी असतात. म्हणून सिंपल ॲडव्हर्ब्स ही वेगळी आहेत. इंट्रोगेटिव्ह ॲडव्हर्ब्स ही प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात, ती वेगळी आहेत. त्याच्यानंतर रिलेटिव्ह ॲडव्हर्ब्स पण असतात, ते 2 वाक्यांना कनेक्ट करण्यासाठी ती वेगळे असतात. तर आपण सुरुवातीला पाहूया सिंपल ॲडव्हर्ब्स कसे असतात. आता सिंपल ॲडव्हर्ब्समध्ये आपल्याला पाहायला मिळते ॲडव्हर्ब्स ऑफ टाईम, वेळेबद्दल माहिती सांगणारे. ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस आहे, म्हणजे ठिकाणाबद्दल माहिती सांगणारी. असे वेगवेगळे ॲडव्हर्ब्स आपल्याला पाहायला मिळतात. ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर आहेत, म्हणजे आपल्याला मॅनर कोणत्या पद्धतीने एखादं कार्य घडलं. ॲडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे वारंवारिता दर्शक ॲडव्हर्ब्स आहेत. ॲडव्हर्ब्स ऑफ सर्टेनिटी आहेत. असे सिंपल ॲडव्हर्ब्समध्ये काही प्रकार आहेत. त्याच्यातील पहिला प्रकार आपण इथे पाहणार आहोत, अँड दॅट इज ॲडव्हर्ब्स ऑफ टाईम. कालदर्शक क्रियाविशेषणे. आता कालदर्शक क्रियाविशेषण कशाला म्हणावे, तर आता पहा डेफिनेशन अशी आहे. ॲन ॲडव्हर्ब ऑफ टाईम टेल्स अस ॲट व्हॉट टाईम ऑर व्हेन ॲन ॲक्शन इज डन. What does an adverb of time tell? Adverb of time आपल्याला काय सांगते? An adverb of time tells us at what time or when an action is done. केव्हा क्रिया घडली याच्याबद्दल अधिक माहिती सांगणार जे adverb असते त्याला म्हणतो आपण adverb of time. मग त्याच्यामध्ये आता एक्झाम्पल पहा. He comes here daily. आता केव्हा येतो? रोज येतो. ही कम्स हिअर, तो इथे येतो डेली. आणि याच्यामध्ये 2-2 आहेत. हिअर सुद्धा आहे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, आणि डेली ॲडव्हर्ब ऑफ टाइम. म्हणजे एका वाक्यामध्ये 2-2 ॲडव्हर्ब सुद्धा येतात, 3-3 पण येतात. त्याच्यानंतर पोझिशन ऑफ ॲडव्हर्ब आपण नंतर पाहणार आहोत. आता ॲडव्हर्ब्स मग सुरुवातीला सांगता येत नाही. सिंपल ॲडव्हर्ब्स कॅन कम ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स, at the end of the sentence, in the middle of the sentence. सिंपल ॲडव्हर्ब्स ही कुठेही येऊ शकतात. रिलेटिव्ह ॲडव्हर्ब्स मात्र जनरली वाक्य जोडण्यासाठी म्हणजे जनरली मध्ये येतात, कधी कधी सुरुवातीला पण येऊ शकतात. आणि इथं मात्र हे सुरुवातीला, मध्ये, शेवटी कुठेही येऊ शकतात. याला काही क्रम असतो, वेगवेगळा क्रम आहे. जेव्हा एकापेक्षा जास्त ॲडव्हर्ब्स वाक्यामध्ये वापरले असेल, टाइम असेल, प्लेस असेल, मॅनर असेल, आधी कोणाला घ्यावे नंतर कोणाला घ्यावे, क्रम कसा ठेवायला पाहिजे त्याचे नियम आपण नंतर पाहणार आहोत. आता पहा या ठिकाणी डेली हे काय आहे? ॲडव्हर्ब ऑफ टाइम आहे. पुन्हा द टीचर हॅज वॉर्न्ड हिम ऑलरेडी. टीचरनी, शिक्षकाने त्याला, द टीचर हॅज वॉर्न्ड हिम ऑलरेडी, अगोदरच त्याला शिक्षकाने वॉर्निंग दिलेली आहे. पुन्हा शी विल गो टुमॉरो. वेन विल शी गो टुमॉरो. याला एक कसं ओळखायचं पहा. एक साधी कंडिशन आहे त्याला. आस्क अ क्वेश्चन टू द वर्ब विथ वेन टू गेट द ॲडव्हर्ब ऑफ टाइम. वेन ने प्रश्न विचारा. आता शी विल गो टुमॉरो, वेन विल शी गो. आता याला प्रश्न असा विचारला, वेन विल शी गो. आन्सर विल कम टुमॉरो. ती केव्हा जाईल? टुमॉरो. टुमॉरो इज ॲडव्हर्ब ऑफ टाइम. प्रत्येकाला असंच विचारता येते. रितू कम्स हिअर लेट. वेन डज रितू कम हिअर. रितू इथे केव्हा येते? वेन डज रितू कम हिअर? लेट. केव्हा येते? लेट. ॲडव्हर्ब ऑफ टाइम. ही गॉट अप इमिजिएटली.
When did he get up? When did he get up? तो केव्हा उठला? Immediately. So immediately is adverb of time. And I went to movie yesterday. When did I go to movie? मी मूवीला केव्हा गेलो? Yesterday. I have seen her before. When have I seen her? Before. Means ask a question to the main verb with when, and the word which you get as an answer, that is adverb of time. त्याला म्हणतात adverb of time. This is the condition how to identify adverb of time. Take a screenshot or write down. Let us see the next type after this. Already we have seen about the adverbs of time, and this is one type of simple adverbs and second type in simple adverbs. Let us see now adverbs of place. स्थलदर्शक क्रिया विशेषणे. आता स्थलदर्शक किंवा adverbs of place मध्ये म्हणजे नेमकं काय असते तर याच्यातून एखादं ठिकाणाचा बोध होतो. and adverb of place tells us where an action is done. ती ऍक्शन कुठे घडलेली आहे त्या ठिकाणाबद्दल माहिती आपल्याला मिळते, म्हणून याला ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस असे म्हणतात. आणि ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस हे ओळखायचं कसं तर इट आन्सर्स द क्वेश्चन व्हेअर. व्हेअरने प्रश्न विचारले असता म्हणजे मेन व्हर्बला व्हेअरने प्रश्न विचारा, येणारे उत्तर हे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस असते. पहा उदाहरण पाहूया. कात्यायनी इज स्लीपिंग इनसाइड. आता दिलेल्या वाक्यामध्ये इनसाइड हे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आहे. कशामुळे आहे आपण इथला क्रायटेरिया लावून पाहूया. इट आन्सर्स द क्वेश्चन वेअर. वेअरने आता इथं इज स्लीपिंग आहे. मेन व्हर्ब काय? इज स्लीपिंग. स्लीपिंग हे मुख्य क्रियापद आहे. सहाय्यकारी क्रियापद सोबत त्याच्या इज आहे, म्हणून याला प्रश्न विचारा वेअर इज कात्यायनी स्लीपिंग. याला जर आपण क्वेश्चन विचारला वेअर is KATYAYANI कात्यायनी स्लीपिंग, तर याचे उत्तर काय येईल तुम्हाला? इनसाइड. वेअर इज कात्यायनी स्लीपिंग? इनसाइड. म्हणून जर वेअरने आपण प्रश्न विचारला तर येणारे उत्तर हे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस असते. दुसरे उदाहरण पहा. गो देअर. आता देअर हिअर हे जे आहेत हे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आहे. देअर म्हणजे तिथे, तिकडे, त्या दिशेला, अशा पद्धतीने हे ॲडव्हर्ब ऑफ टाइम आहे. कम हिअर हे सुद्धा हिअर म्हणजे इकडे, ठिकाण दर्शवते ऑटोमॅटिक. दे ऑल वेंट अवे. पुन्हा प्रश्न विचारून बघा. वेअर डिड दे ऑल गो. वेअर डिड दे ऑल गो. ते सर्व लोक कुठे गेले? अवे, दूर. म्हणजे अवे हे ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस मध्ये मोडते. दिस इज ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. अँड देर इज हिअर एव्हरीवेअर. देर इज हिअर एव्हरीवेअर. सर्वत्र हवा आहे. याला प्रश्न विचारा वेअर इज हिअर. हवा कुठे आहे? एव्हरीवेअर. म्हणजे एव्हरीवेअर काय? ॲडव्हर्ब ऑफ प्लेस आहे. डोंट वॉक बॅकवर्ड. मागच्या दिशेला, मागच्या मागे चालू नको, नाहीतर काय होईल माहित आहे? मागे चालता चालता पळायला सुरुवात करा, ऑटोमॅटिक तुम्ही कुठेतरी यू विल स्टंबल अँड यू विल फॉल डाऊन. कशाला तरी अडखळाल आणि पडाल. म्हणून डोंट वॉक बॅकवर्ड, वॉक फॉरवर्ड ओनली. किंवा अधोगती नको, प्रगती झाली पाहिजे. होप लुक्स अबोव and doubt looks below. आता इथे पहा, होप आशावादी जो आहे, ज्याला अपेक्षा आहे आणि एखादी गोष्ट होऊ शकतो, ऑप्टिमिस्ट आहे. दॅट लुक्स अबोव म्हणजे वरच्या दिशेला. अँड डाऊट लुक्स बिलो मला तर शंकाच आहे खाली, म्हणजे त्याची अधोगती सुरुवात होते. आणि ज्याला होप आहे त्याची उन्नती होते. म्हणून होप लुक्स अबोव. अबोव इज ॲडव्हर्ब ऑफ प्लेस अँड डाऊट लुक्स बिलो. बिलो इज ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. नाव प्लेसमेंट ऑफ ॲडव्हर्ब. आता मागील प्रकारात पाहिलं ॲडव्हर्ब्स ऑफ टाइम मध्ये प्लेसमेंट म्हणजे त्याला वापरावं कुठं. आता मागच्या मध्ये पाहिलं ॲडव्हर्ब्स ऑफ टाइम जे असते त्याला कुठं वापरायचं? एक तर वाक्याच्या सुरुवातीला वापरतात किंवा वाक्याच्या शेवटी वापरतात. ॲडव्हर्ब्स ऑफ टाइम मध्ये जसं आपण याच्या मागे शिकलाय, आपण असं म्हणलं येस्टरडे ही वेंट टू पुणे. आता येस्टरडे काय आहे? काल म्हणजे कालदर्शक आहे, वेळ दर्शवते. काल तो पुण्याला गेला. येस्टरडे ही वेंट
वेंट टू पुणे, म्हणजे yesterday हे वाक्याच्या सुरुवातीला वापरलं, किंवा ही वेंट टू पुणे yesterday याला शेवटी टाकलं. म्हणजे ॲडव्हर्ब्स ऑफ टाइम मध्ये ॲडव्हर्ब्स ऑफ टाइम दर्शक जे ॲडव्हर्ब्स असतात ते वाक्याच्या सुरुवातीला किंवा वाक्याच्या शेवटी वापरतात. आणि ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस मध्ये मग ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस इंडिकेट करणारे ॲडव्हर्ब्स कुठे वापरतात, तर त्याचा नियम इथं आहे. प्लेसमेंट ऑफ ॲडव्हर्ब म्हणजे ॲडव्हर्ब्स ऑफ प्लेस, याचं स्थान निश्चितीच असली पाहिजे, याला कुठे वापरायचं हे माहीत पाहिजे. अँड ॲडव्हर्ब ऑफ प्लेस should be placed after the object. ऑब्जेक्टच्या नंतर ठेवायला पाहिजे, ऑब्जेक्टच्या अगोदर नाही. अँड इफ देर इज नो ऑब्जेक्ट, आणि जर समजा इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे, ट्रान्झिटिव्ह असेल तर ऑब्जेक्ट आहे, आणि व्हर्ब इंट्रान्झिटिव्ह असेल तर ऑब्जेक्ट येत नाही. म्हणून इफ देर इज नो ऑब्जेक्ट इट शुड बी प्लेस्ड आफ्टर द व्हर्ब. इमिजिएटली आफ्टर द वर्ड वी शुड पुट इट. लगेच त्या व्हर्बच्या नंतर घ्यायचं. आता समजा गो देअर, आता या ठिकाणी गो नंतर ऑब्जेक्ट आहे का नाही, क्रियापदानंतर लगेचच घेतलं. कम हिअर या ठिकाणी क्रियापदानंतर लगेचच आपण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कात्यायनी इज स्लीपिंग आहे. इज स्लीपिंग म्हटलं तर इज तुम्हाला माहिती आहे, इज स्लीपिंग याला नंतर ऑब्जेक्ट येत नाही, डायरेक्टच आपण पुढे काय घेतलं आहे, लगेच आपण ॲडव्हर्ब घेतलेला आहे. अशा पद्धतीने जर असेल ऑब्जेक्ट तर ऑब्जेक्टच्या नंतर वापरावे, नसेल तर क्रियापदाच्या नंतर वापरावे. अशा पद्धतीने आपण सिंपल ॲडव्हर्ब्स मधील दुसरा प्रकार पाहिलेले आहे. एकूण 2 प्रकार झालेले आहेत, ॲडव्हर्ब ऑफ टाइम अँड ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. इन दिस वे वी हॅव सीन द 2 टाइप्स इन द सिंपल ॲडव्हर्ब्स, अँड लेट अस से रिमेनिंग टाइप्स इन द नेक्स्ट व्हिडिओ.